प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सागर मुक्ताच्या जखमेवर औषध लावतो, त्यामुळे मुक्ता त्याचे आभार मानते. तर सागर तिला म्हणतो की चला मी तुम्हाला घरी ड्रॉप करतो. मात्र मुक्ता म्हणते की त्याची काही गरज नाही, मी करेल मॅनेज. मात्र सागर तिला सांगतो की मी हे सगळं सईसाठी नाही तर तुमच्यासाठी करत आहे. आणि ते ऐकून मुक्ता त्याच्याकडे बघतच राहते. आणि मग त्यानंतर ते दोघेजण घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे प्रणवची आई मुद्दाम मुक्ताच्या घरी आलेली असते आणि ती माधवीला प्रणवच्या मुलाचे फोटोज आणि व्हिडिओज दाखवत असते. मात्र माधवीला ते बघण्यात काही इंटरेस्ट नसतो. मात्र तरीही प्रणवची आई मुद्दाम तिला आग्रह करत असते आणि त्यानंतर तर ती तिचा मोबाईलच माधवीच्या हातामध्ये देते आणि तिला एक व्हिडिओ दाखवते. आणि त्यानंतर ती नाटक करत म्हणते की अरे बापरे, हे काय झालं, माझा मोबाईल तर हँग झाला. आणि त्यानंतर ती मुद्दाम तिचा फोन परत घेण्याचा प्रयत्न करते. मात्र तोपर्यंत माधवीने तो व्हिडिओ बघितलेला असतो आणि तो व्हिडिओ मिहीर आणि मिहिकाचा असतो. आणि तो व्हिडिओ बघून माधवीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर प्रणवची आई मुद्दाम म्हणत असते की ही तुमची मिहिका आहे ना, आणि त्यामुळे माधवीला काय उत्तर द्यावं ते कळत नाही. तर प्रणवची आई म्हणत असते की खरं तर आम्हाला आमच्या नातेवाईकांचे फोन यायला लागलेत. मुक्ताच्या साखरपुड्याच्या फोटोवरून सगळ्यांनीच मिहिकाला ओळखलं आहे. आणि ते ऐकून माधवीला काय करावं ते सुचत नाही. घडलेल्या प्रकारामुळे ती खूप घाबरलेली असते. तर प्रणवची आई मुद्दाम तिच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत असते. आणि त्याच वेळी मयुरेश त्या ठिकाणी येतो. तो माधवीला म्हणत असतो की बाबांनी वॉशरूममध्ये जे झाड लावलं आहे ना, ते खरंच खूप छान दिसतंय. मात्र माधवीचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. त्यामुळे मयुरेश काय झालं आहे ते विचारतो आणि त्यावर त्याची आई पटकन म्हणते की अरे त्यांनी तो मिहिकाचा MMS बघितला. आणि ते ऐकून मयुरेशला धक्काच बसतो. आणि त्यानंतर त्याची आई मुद्दाम म्हणत असते की खरं तर आजकालची मुलं काय करतात ना, काहीच कळत नाही. आणि एक वेळ मी त्या मुलाचं समजू शकते, पण आपली मिहिका ती असं कसं वागू शकते. आणि त्यावर मयुरेश तिला गप्प करण्याचा प्रयत्न करतो. मात्र ती काही गप्प बसत नाही. ती म्हणते की आपण यांचे नातेवाईक आहोत म्हटल्यावर यांच्यावर जर चिखल उडाला तर आपल्यावरही शिंतोडे उडणारच ना. आणि तिचं ते बोलणं ऐकून माधवीला खूप वाईट वाटतं. तर मयुरेश म्हणतो की आई, मी आजपर्यंत काही बोललो नाही, पण आता बोलतोय. तू यांच्या जखमेवर का मीठ चोळते? जो माणूस आधीच दुःखात आहे त्याला अजून दुःख देऊन तुला काय उपयोग होणार आहे? आणि त्यानंतर तो सरळ तिला तेथून जायला सांगतो. त्यामुळे त्याची आई रागातच तेथून निघून जाते. तर माधवी रडतच मयुरेशला विचारत असते की हे सगळं काय घडलं रे? एकामागून एक संकट येतच चालली आहेत. त्यावर मयुरेश तिला शांत करत म्हणतो की आई, तू काही काळजी करू नको. मी आणि मुक्ता सायबर पोलीसमध्ये जाऊन आलो आहोत. मी कंप्लेंटही केली आहे, तुम्ही काळजी करू नका. मात्र माधवी रडतच त्याला मिठी मारते. तर दुसरीकडे लकी खूपच घाबरलेला असतो, कारण त्याने तो व्हिडिओ त्याच्याच लॅपटॉपमध्ये एडिट केलेला असतो आणि त्याची एक कॉपीसुद्धा त्या लॅपटॉपमध्ये असते. आणि जर तो व्हिडिओ कोणी बघितला तर आपलं काही खरं नाही याची लकीला पूर्ण खात्री पटलेली असते. आणि त्याच वेळी त्याला स्वातीचा कॉल येतो. स्वाती त्याला सांगते की मिहीर तुझ्या लॅपटॉपचा पासवर्ड विचारत आहे. आणि ते ऐकून लकीच्या पायाखालची जमीनच सरकते. तो स्वातीला म्हणतो की त्याला कशाला हवा आहे पासवर्ड? त्यावर स्वाती सांगते की ते मलाही माहीत नाही, पण तू पटकन पासवर्ड सांग. मात्र लकी म्हणतो की मी घरी येतच आहे, घरी आल्यानंतर सांगेल. आणि मग तो पटकन घरी जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे मिहीर त्याचा लॅपटॉप घेऊनच बसलेला असतो. इंद्रासुद्धा त्याच्या जवळ असते. आणि त्याच वेळी लकी तिथे येतो. मिहीरला बघून तो खूपच घाबरतो आणि त्यानंतर तो समोर जातो. तर मिहीर त्याला म्हणत असतो की पटकन मला तुझ्या लॅपटॉपचा पासवर्ड सांग. तर लकी विचारतो पण कशासाठी? त्यावर मिहीर म्हणतो की मी तुझ्या लॅपटॉपमधून तो व्हिडिओ नक्की कुठे अपलोड झाला आहे त्याचा शोध घेणार आहे. IP ॲड्रेस शोधून मी तो सायबर पोलिसांना देणार आहे. त्यामुळे लकी खूप घाबरतो. मात्र त्याच वेळी पोलीस त्या ठिकाणी येतात आणि ते मिहीरला अटक करतात. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. सर्वजण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र ते म्हणतात की मिहीरनेच तो व्हिडिओ अपलोड केला आहे आणि आमच्याकडे पुरावेसुद्धा आहेत. तर लकी म्हणतो की थांबा, मी आधी आमच्या दादूसला कॉल करून बोलावून घेतो. तर ते पोलीस म्हणतात की आता तुम्ही काही करा, त्याचा काहीच उपयोग होणार नाही, कारण आता आमच्याकडे याच्या विरोधात अटक वॉरंट आहे. तर दुसरीकडे मुक्ता आणि सागर घरी येतात.
आणि त्यावेळी सागर मुक्ताला म्हणतो की तुम्हाला किती पैसे हवे आहेत ते मला सांगा, मात्र सई माझ्याकडेच यायला हवी. आणि ते ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. ती काही न बोलताच तेथून जाण्यासाठी निघते. मात्र सागर म्हणतो की खरं तर मला माफ करा, माझी चूक झाली. मी ही डील तुमच्यासोबत नाही तर तुमच्या आईसोबत करायला हवी होती, कारण त्यांना व्यवहार कळतो आणि तसंही त्या तुमच्यासाठी श्रीमंत मुलगा बघत आहेत ना, मग आता तुम्ही लग्न न करताही श्रीमंत होऊ शकता. मी तुम्हाला हवे तितके पैसे देईल, तुम्हाला कशाचीही कमी पडू देणार नाही. मात्र सागरचं ते बोलणं ऐकून मुक्ता खूप चिडते आणि रागातच तेथून निघून जाते. तर इकडे पोलीस मिहिरला अटक करून घेऊन जात असतात आणि त्याच वेळी मुक्ता आणि सागर तिथे येतात. घडत असलेला प्रकार बघून सागरला धक्काच बसतो आणि तो त्या पोलिसांना थांबवतो. तर ते पोलीस सांगतात यानेच तो व्हिडिओ अपलोड केला आहे, कारण त्या व्हिडिओची दुसरी कोणतीही कॉपी नाही. तो व्हिडिओ फक्त या मुलाकडेच होता. त्यावर सागर विचारतो की तुमच्याकडे पुरावे आहेत का? त्यावर ते इन्स्पेक्टर सांगतात हो पुरावे आहेत. तर सागर विचारतो आणि अटक वॉरंट? त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात की अटक वॉरंटही आहे. त्यामुळे सागरला काय करावं ते सुचत नाही. मात्र त्यानंतर तो कमिशनर सरांना फोन करतो आणि त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि मग त्यानंतर कमिशनर त्या इन्स्पेक्टरला मिहिरला सोडायला सांगतो आणि ते बघून मुक्ता खूपच चिडते आणि त्यानंतर सागर मिहिरला तेथून घेऊन जाण्यासाठी निघतो. तर मुक्ता म्हणते की तुम्ही मागाशी मला काहीतरी देण्याची गोष्ट करत होता ना, पण खरं तर तुम्ही काही देऊ शकणार नाही, कारण मुळात तुमच्याकडे इथिक्स नाहीत. मात्र सागर तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. तो मिहिरला म्हणतो की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मग ते दोघेजण तेथून जाण्यासाठी निघतात. तर मुक्ता म्हणत असते की माझं नावसुद्धा मुक्ता गोखले आहे, सगळे पुरावे मी शोधून काढेल आणि तुमच्या तोंडावर फेकून मारेल. त्यावर सागर चिडून म्हणतो की आधी पुरावे शोधा मग बोला, तोपर्यंत माझ्या भावाला कोणी हातही लावायचा नाही. आणि मग त्यानंतर ते पोलीसही तेथून निघून जातात. तर घडलेल्या प्रकारामुळे मुक्ता खूपच चिडलेली असते. पुरू तिला काय झालं ते विचारतो आणि त्याचवेळी माधवी तिथे येत घडलेला सगळा प्रकार सांगते. मिहिर आणि मिहिकाची MMS व्हायरल झाली आहे हे ऐकून पुरूच्या पायाखालची जमीनच सरकते. मात्र त्याचा मिहिरवर विश्वास असतो. तो म्हणतो की तो मुलगा असं काही करणार नाही आणि मग तो 102कडे जाण्यासाठी निघतो. तर तिकडे इंद्रा सागरला म्हणत असते की तू मिहिरची बाजू घेतली हे चांगलंच केलं, पण तू त्या कडीपत्त्याच्या काडीला दुखवायला नको होतं. त्यावर सागर म्हणतो की माझ्या मुलीला घरात आणण्यासाठी मी माझ्या मित्राला जेलमध्ये पाठवू शकत नाही. मिहिरने काही केलं नाही आहे या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि जर तो चुकून दोषी निघालाच तर मी स्वतः त्याला पोलिसांच्या ताब्यात देईल. आणि त्याचं हे सगळं बोलणं पुरूने ऐकलेलं असतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुरू आणि बापूंची भेट होते. बापू पुरूला विचारत असतात की माझ्या बोलण्याचा तुम्ही विचार केला का? त्यावर पुरू म्हणतो की विचार केला आहे, पण मात्र ते पुढे काही बोलणार तेवढ्यात बापूंना समजते की त्यांची या लग्नाला मान्यता नाही आहे आणि मग त्यानंतर ते तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र पुरू त्यांना थांबवतो आणि सांगतो की माझी या लग्नाला मान्यता आहे. मलाही असंच वाटत आहे की आमच्या मुक्ताचं आणि तुमच्या सागरचं लग्न व्हावं. आणि ते ऐकून बापू खूपच खुश होतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत इलेक्शनच्या दिवशी मुक्ता आणि सागर त्यांचं मत एकत्रच वोटिंग बॉक्समध्ये टाकतात आणि त्यामुळे त्यांचा हात त्यातच अडकतो. मात्र त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या साहाय्याने हात बाहेर काढतात. तर हा सगळा प्रकार बापू आणि पुरू बघत असतात आणि ते हसतच एकमेकांना म्हणतात की यांच्या प्रेमाची गोष्ट आता आपणच पुढे घेऊन जाऊ. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.